नमस्कार, मी सुरेश शिंदे. आपण पाहतात महाराष्ट्र आपलं. आत्ता आपण जो महामार्गाला जोडणारा रस्ता आहे, मंत्रा सिटी ते महामार्ग या रोडवर आहोत. आपण या ठिकाणी पाहू शकता बऱ्याच ठिकाणी लाईट्सच नाहीत. आपण थोडक्यात अधिक माहिती जाणून तिथे घेणार आहोत. आपण त्या रस्त्याची पूर्ण पाहणी करणार आहोत. गेली कित्येक महिन्यापासून या ठिकाणी रस्ता नव्हता, परंतु आता रस्ता झाला आहे, तर त्या ठिकाणी लाईटच नाही. आणि अनेक दुचाकी चालक, फोर व्हीलर चालक हे फक्त किंवा जे नागरिक आहे इथून चालणार आहे ते फक्त गाड्यांची लाईट पडन त्यातूनच कसं तरी मार्ग शोधून त्या ठिकाणी जात असतात.
ताई नमस्कार. आता आपण अमराई हॉटेलपाशी उभे आहोत. जो मंत्रा सिटी जाणारा रोड आहे त्या ठिकाणी खूप अंधार आहे, त्याच्याविषयी आपलं काय सांगणे आहे? अंधार म्हटलं तर आता सगळं तुम्हाला दिसतं आहे, सगळ्या नागरिकांना पाहत असाल किती अंधार आहे. मला वाटतं की हा 1 वर्ष होऊन गेला हा रोड होत नव्हता. तो आमचे मावळ तालुक्याचे लोकप्रिय आमदार श्री सुनील अण्णा शेळके यांच्या पुढाकारातनं यांच्यामुळे हा रोड इथं झालेला दिसतो आहे. रोड खूप छान झालेला आहे, परंतु या रोड होण्यापूर्वी इथं लाईटी होत्या असं सगळे नागरिक सांगतात इथे जे उभे आहेत ते. परंतु रोड झाल्यापासून इथे एकदासुद्धा लाईट नाही आहे आणि त्याच्यामुळे इथे अपघात घडू शकतात. गाड्या तर एवढ्या बेफाट वेगाने येतात की बासरेबास आणि सुसाट म्हणजे एकदम जोरात गाड्या येतात आणि अंधार भयंकर आहे, त्याच्यामुळे अपघात घडण्याची शक्यता आहे. आणि मला एवढी कळकळीची विनंती आहे आमदार साहेबांना की काही होण्यापूर्वी इथं तुम्ही ॲक्शन घेऊन, कारण आता इथले बरेच दिवस झाले नागरिक विनंती करतात आहेत, फॉलोअप घेतलेला आहे, अर्ज दिलेला आहे, परंतु इथं काही लाईटीचं कोणी मनावर घेत नाही असं यांचं सगळ्या नागरिकांचं म्हणणं आहे. तर इथे लवकरात लवकर सगळ्या रोडला लाईटी हव्यात, तर ही लवकरात लवकर आमदारांनी इकडे लक्ष द्यावं ही कळकळीची विनंती आहे. माझा हा एक प्रश्न होता की साधारण 8-9 महिन्यापूर्वी आपण या ठिकाणी जो रस्ता आहे, जी वाढती रहदारी आहे, यासाठी आपण एक गतिरोधकासाठी अर्ज केला होता. त्या संदर्भात पुढे काय झालं? अर्ज तर देऊन मला वाटतं आता मला वर्ष होत आलं आहे. मी ते पब्लिशसुद्धा करू शकते मी अर्ज कधी दिला आहे तो. त्या अर्जामध्ये नमूद व्यवस्थित केलेलं आहे सर्व. नंतर आपण मला वाटतं ट्रॅफिक पोलीसवरनं तिथून मान्यता पण आली त्या अर्जाला. तो अर्ज नगरपालिकेत गेलेला आहे, परंतु तळेगाव दाभाडे नगर परिषदेचा हा डिल्ला कारभार चालू आहे का काय कळत नाही. मी फॉलोअप घेते, मी फोन करत आहे, परंतु अशी उत्तरं मिळतात की दर मंजुरीला दिलेला आहे, होणार आहे ताई, 15 दिवस लागणार आहे, महिना लागणार आहे, परंतु इथं काही ॲक्शन नाही, काही पाहणी नाही, काही नाही. स्पीड ब्रेकर नाही झाले तर इथं आत्ता जस्ट 15-20 मिनटापूर्वी इथं काहीतरी झाले हे सांगतात आहेत मला जे भाऊ इथे उभे आहेत की इथं गर्दी खूप झाली होती, एक छोटासा काहीतरी ॲक्सिडेंट झालेला आहे. कोणाचा जीव जाण्यापेक्षा त्याच्या आधी जर आपण जागं झालं तर खूप मोठं काहीतरी चांगलं काम होईल असं मला वाटतं आणि हे गरजेचं आहे. धन्यवाद. तेव्हा कार्यकर्ते फास्ट चालले. सर नमस्कार. नमस्कार. सध्या आपण या ठिकाणी उभे आहोत, जो मंत्रा सिटी आणि महामार्ग जो जोडणारा रस्ता आहे त्या ठिकाणी. या ठिकाणी बरेच दिवसापासून लाईटसुद्धा नाही आणि गतिरोधकसुद्धा नाही, तर यावर आपलं काय सांगणं आहे? बाबा आता रस्ता इतका छान झाला आहे खरोखर आमदार साहेबांच्या प्रयत्नातून, परंतु आता विषय असा आहे की याच्या लाईट नसल्यामुळे आहे ना की बराचसा प्रॉब्लेम येतो की पायी चालणारे जे लोक आहेत ते गाड्या इतक्या फास्ट चालतात की ते पायी चालणाऱ्या लोकांना तर अक्षरशः रस्त्यावर चालवं नाही असं होतं आहे. त्यानंतर शाळेचे विद्यार्थी आहेत, सकाळी शाळेचे विद्यार्थी जातात येतात, त्यांनाही बरोबर असा प्रॉब्लेम होतो. त्यामुळे लाईटची आणि रस्त्याला स्पीड ब्रेकरची अशी व्यवस्था करावी असं तर आमची मागणी आहे. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे याच्यावर काहीतरी लवकरात लवकर निर्णय व्हावा. ताईंचं सहकार्य आहेच, त्याच्यामुळं सर्वांनी मिळून काहीतरी थोडं याच्यावर लवकरात लवकर एक ठोस निर्णय घ्यावा असं मला वाटतं. आपलं काय म्हणणं आहे या ठिकाणी? असं म्हणणं आहे की आता ह्या दादांनी सांगितलं की लाईटीचं गेली 1 वर्ष झालं लाईट इथे नाहीच आहे. सगळीकडे कॉलनीमध्ये सगळे बिल्डिंग उभे आहेत, सगळं आहे, पण कॉलनीमध्ये लाईट नाही आहे. मेन रोडला जो एवढा मोठा 60 फुटी रोड बांधलेला आहे, केलेला आहे तयार, तर त्याच्यावरती लाईट नाही आहे. तर त्याची आम्हाला खूप म्हणजे कमतरता भासते की रात्री अपरात्री आम्ही कधी येतो, उशिरा जर आलं तर आम्हाला भीती वाटते की इथे कोणी काही दबा धरून बसलेले आहे की काय. त्यातनं गाड्या ज्या स्पीडने ज्या येत असतात, समोरनं लाईट आलं की डोळ्यावरती अंधार पसरतो आणि स्पीड ब्रेकर नसल्यामुळे गाड्या प्रचंड सुसाट असतात. त्यांना काही घेणं पडलेलं नसतं की लोक इथं चालतात की काय होतं ते. तर कृपया जी ताईंनी आता त्याच्यावरती घेतलेलं आहे ॲक्शन, तर ती लवकरात लवकर पूर्ण व्हावी हीच आमची इच्छा आहे. या ठिकाणी काही भटके श्वानसुद्धा आहेत असं भरपूर हां, त्याचे पण आपण नगर परिषदेला काय विनंती कराल? खूप वेळा विनंती करून सुद्धा भटके श्वान घेऊन जातात, परत ह्या गल्लीतनं त्या गल्लीत सोडत असतात. हाच त्यांचं, बाकी दुसरं काहीही त्याच्याबद्दल हे होत नाही. तर ते भटके श्वान खरंच म्हणजे पहिल्याच आमच्या गल्लीमध्ये इतके जवळजवळ 15 ते 20 कुत्री रात्रीचे असतात आणि ते इकडून तिकडून सतत पळत असतात. लहान मुलं सकाळची जेव्हा शाळेत जातात, आता दिवस लहान आहे, मोठा आहे सॉरी, तर त्या
काळोख असतो, सकाळी पण 6:45-7 वाजेपर्यंत काळोख असतो. मुलांना पटकन दिसत नाही की तिथून एखादा कुत्रा जवळ आला तर ते मुलं घाबरून जातात ते आणि ते परत पाठीमागे पळतात. मुलं पाठीमागे पळाली की त्याच्या पाठीमागे कुत्रे पळतात ते. तर त्या कुत्र्यांचा पण बंदोबस्त व्हायला पाहिजे.